नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 612वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, आपली कामे 10 पट भराभर करायचे 1000 मार्ग. हे पुस्तक विक्रीसाठी दुकानात आले आणि दुकानदाराने ते सुरस आणि चमत्कारिक गोष्टींच्या कप्प्यात ठेवून दिले. आपली कामे 10 पट भराभर करायचे 1000 मार्ग हे पुस्तक विक्रीसाठी आले आणि दुकानदाराने ते सुरस आणि चमत्कारिक गोष्टींच्या कप्प्यात ठेवून दिले. दुसरी रचना आहे, मी बायकोला म्हणालो, मला माझी कॉलेजातली आवडती पॅन्ट सापडली आहे. मी जर रोज 10 किलोमीटर धावायला लागलो तर 6 महिन्यांनी ती मला होईल असे मला वाटते आहे. ती म्हणाली, तसे काही करू नका, ते महागात पडणार आहे. त्या सगळ्या पॅन्ट लहान करून घ्याव्या लागणार आहेत. मी बायकोला म्हणालो, मला माझी कॉलेजातली आवडती पॅन्ट सापडली आहे. मी जर रोज 10 किलोमीटर धावायला लागलो तर 6 महिन्यांनी ती मला होईल असे मला वाटते आहे. ती म्हणाली, तसे काही करू नका, ते महागात पडणार आहे. त्या सगळ्या पॅन्ट मग लहान करून घ्याव्या लागणार आहेत. तिसरी आहे, ती श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 143वा भाग. ज्ञानाच्या मागे लागावे, सत्य जाणावे, अज्ञानाला मुळासकट उखडून टाकावे. ज्ञानाच्या मागे लागावे, सत्य जाणावे, अज्ञानाला मुळासकट उखडून टाकावे. प्रश्न आहे मग शरीर जर खरे नसते तर मग ते जगताना कसे दिसू शकते. प्रश्न आहे मग शरीर जर खरे नसते तर मग ते जगताना कसे दिसू शकते. या शंकांना उत्तर देण्या श्रुतींनी सांगितले. प्रारब्ध कर्म हे यासाठीच असते हे सांगितले. या शंकांना उत्तर देण्या श्रुतींनी सांगितले. प्रारब्ध कर्म हे यासाठीच असते हे सांगितले. शरीर असते सिद्ध कराया हे नाही सांगितले. फक्त शंका दूर कराव्या एवढेच सांगितले. शरीर असते सिद्ध कराया हे नाही सांगितले. फक्त शंका दूर कराव्या एवढेच सांगितले. खरे तर फक्त ब्रह्म आहे, दुसरे काही नाही. सुरुवातीपासून तो आहे, अंतसाच तो आहे. खरे तर फक्त ब्रह्म आहे, दुसरे काही नाही. सुरुवातीपासून तो आहे, अंतसाच तो आहे. तुटत नाही, फुटत नाही, तो बदलत नाही. त्याच्याशिवाय त्यासारखा दुसरा कोणी नाही. तुटत नाही, फुटत नाही, तो बदलत नाही. त्याच्याशिवाय त्यासारखा दुसरा कोणी नाही. असण्याची एकमेव गोष्ट ती ब्रह्मच आहे. अचल आहे, अलिप्त आहे आणि असीम आहे. असण्याची एकमेव गोष्ट ती ब्रह्मच आहे.
अचल आहे, अलिप्त आहे आणि असीम आहे.